57वा वर्धापन दिन यानिमित्त उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी तसेच आदरणीय नगराध्यक्ष साहेब श्री कोरे साहेब, त्यांच्यासोबत आलेले सर्व विद्यमान नगरसेवक, मुख्याध्यापक, आदरणीय पर्यवेक्षक तसेच सर्व वरिष्ठ सहकारी, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालो तर भवानी मातेची होईल आणि पुन्हा जर मानव जन्म मिळाला तर मराठीच होईल. महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माता. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव आणि संत तुकाराम अशा विविध संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन पोषण करण्याचा प्रयत्न केला आणि या सर्वांना आज वंदन करण्याचा हा दिवस 1 मे महाराष्ट्र दिनाचा 57वा वर्धापन दिन इथे आपण साजरा करतो. कार्यक्रमात लाभलेले प्रमुख पाहुणे श्री नगराध्यक्ष आदरणीय श्री कोरे साहेब, विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा.
अशी प्रतिज्ञा करतो की या राष्ट्राचे आणि हा राष्ट्र ज्या भारतीय जनतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे त्या गणराज्याशी मी एकनिष्ठ राहील. जय हिंद. परेड बढेंगे पैसा. इथे एक छोटासा बक्षीस समारंभ घेत आहोत. हे बक्षीस आहे तुमच्या गुणवत्तेचे, मेहनत आणि जिद्द, तुमच्यातील हुशारीचे. आम्ही विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते या मुलीचं प्रगती पुस्तक देऊन कौतुक करावं. 5वी अ मधून विशेष गुणवत्ता प्राप्त झालेली विद्यार्थिनी शेडगे मानसी जीवराज. जर विद्यार्थी अपसेंट असतील तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुणीतरी त्या वर्गातलं पुढे यायचं. 6वी अ मधून संयोग हनुमंत पिसे. मानसी असं पाहिजे. हा 6वी ब मधून सानिका राजू बकरे. विद्यार्थिनी नसेल तर पालक असतील तरी त्यांनी व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. 7वी अ मधून मनसुरी अंगुरी नईम. विद्यार्थिनी गैरहजर असेल तर त्या वर्गातील एखाद्या विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढे यायचं. रोजाबीन नईम. 7वी ब मधून शुभम वामन धोत्रे. परत यायचं बघा. 8वी अ मधून अमृता पांडुरंग भोसले. 8वी ब मधून गायकवाड अक्षदा राजेंद्र. 9वी अ मधून मानसी मारुती जाधव. 9वी ब गायकवाड दिव्या पोपट. 11वी अ मधून भोसले कोमल एकनाथ. 11वी अ भोसले कोमल एकनाथ. 11वी ब मधून खंडाळे संजना सुनील. 11वी क मधून डोनकर निकिता विकास. आणि 11वी सायन्स मधून शेटे शर्वरी उमेश. जरा जोरदार टाळ्यामध्ये विद्यार्थ्यांचं अभिनंदन करा. वर्षभरामध्ये त्यांनी अतिशय कष्ट, अपार मेहनत आणि चिकाटीने प्रयत्न केले, परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमाची पावती म्हणून त्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली. या सर्वांचं विद्यालय परिवाराकडून हार्दिक अभिनंदन. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय कोरे साहेब, मी आपणास विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि विद्यार्थ्यांना संदेश द्यावा. पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक,
खामकर सर, या संस्थेचे व्हाईस चेअरमन किसनदादा राव, सचिव एस के माने सर, या नगरीचे उपनगराध्यक्ष बेदिलदादा माने, विद्यमान नगरसेवक रमेशप्पा माने, शिंदे, राऊतवहिनी, त्याचबरोबर माजी नगरसेवक श्याम टंकाळे, रहमतपूर नगरीचे पोलीस पाटील दीपक नाईक आणि या संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व उपस्थित पालक, आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन. आजच्या या शुभ दिवसाच्या प्रथमतः मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. हे राज्य व्हावे इथल्या जनतेची फार वर्षापासूनची इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावर प्रांत रचनेचे महत्त्व महात्मा गांधीपासून सर्वांनी आग्रहाने केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेत 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मितीचा कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला. परंतु महाराष्ट्र राज्याची निर्मिती एवढ्या सहजासहजी झाली नव्हती. त्यासाठी 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या 105 हुतात्म्यांना वंदन करण्याचा आजचा हा दिवस. महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शरदचंद्रजी पवार साहेब अशा दूरदृष्टी नेत्यांच्यामुळे महाराष्ट्राची एक प्रगतशील विकास आणि प्रोग्रामी राज्य म्हणून ओळख निर्माण झाली. यामुळे आज सुवर्ण महोत्सव पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्राने कृषी, सहकार, उद्योग, पायाभूत सुविधा, पर्यटन, शिक्षण आदी क्षेत्रामध्ये मोठी भरारी मारली आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची आणि घडवण्याची सुरुवात झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून. मावळ मातीतील मावळे गोळा करून त्यांनी मराठा तुका मिळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा या समर्थांच्या वचनाची कृतीतून दाखवून दिली. पुढे ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पासून आजपर्यंत अनेकांनी महाराष्ट्र वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली. या सगळ्यांच्या कार्याची व थोर आजचा हा दिवस. दुसरे महत्वाचे म्हणजे ज्या कामगारांच्या घामावरती आजचे उद्योग विश्व उभे आहे त्या सर्व कामगारांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अर्थात जागतिक कामगार दिन. या निमित्तानं सर्व क्षेत्रातील कामगार बंधू भगिनी त्यांना मी शुभेच्छा देतो. आज आपण मला बोलवले व माझा आदर केला याबद्दल आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा मी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. South.
सर्व पाहुण्यांना विनंती आहे, 6वीच्या वर्गात बैठक व्यवस्था केली आहे, तिथे चहा पाण्याची व्यवस्था आहे. गेटवरती उभे असणारे जे माजी विद्यार्थी आणि जे पालक आले त्यांनी पण 6वीच्या वर्गात या चहा पाण्याची व्यवस्था केली आहे. इथं हा कार्यक्रम संपन्न झाला असं घोषित करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.